महाराष्ट्रापुरतं मर्यादित असलेलं महाटेक हे आज जवळजवळ एशियातलं वन ऑफ द लार्जेस्ट इंडस्ट्रियल एक्झिबिशन म्हणून नावारूपाला आलेलं आहे. लोक कॉपी करतात महाटेकची स्टाईल, महाटेकची पद्धत, महाटेकचा इन्फ्रा, त्या पद्धतीने लोक कॉपी करायचा प्रयत्न करतात. हीच महाटेकची ग्रोथ आहे. सो महाटेक बरोबर आम्ही गेल्या 6 वर्षापासून असोसिएटेड आहोत. महाटेकच्या एक्झिबिशनला रिक्वायर्ड असलेलं सर्व इन्फ्रास्ट्रक्चर लाईक जर्मन हँगर, एअर कंडिशन, त्याच्यानंतर प्लॅटफॉर्म्स, या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात आम्ही त्यांना युजली दरवर्षी प्रोव्हाइड करतो. पहिल्या वर्षी जेव्हा आम्ही काम करत होतो थोडासा अनुभवाने नौखा असल्यामुळे आम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत आमचं काम रेंगाळलं होतं. तेव्हा रात्री 12:30-1 वाजताची गोष्ट, विनय सर स्वतः साईट व्हिजिटसाठी आले होते आणि त्यांनी सगळं बघितलं. एकदम शांत मोठ्या घरातल्या मोठ्या माणसासारखं त्यांनी आमच्या पाठीवर हात ठेवून आम्हाला सांगितलं, काळजी करू नको, उद्या सकाळी सगळं व्यवस्थित होऊन जाईल. आणि सेम आम्ही रात्रीतनं टोटली कायापालट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही सरांना भेटलो तेव्हा सरांचा तो शब्द आम्हाला अजूनही आठवतोय की तुम्ही शेवटच्या बॉलवर जो 6 मारला ना त्याने आपण मॅच जिंकलो म्हणून. तर ही इतकी छान तिची आठवण आहे की ते आज तागात आम्हाला विसरू शकत नाही त्या गोष्टी. महाराष्ट्रापुरतं मर्यादित असलेलं साधारणतः महाटेक हे आज जवळजवळ एशियातलं वन ऑफ द लार्जेस्ट इंडस्ट्रियल एक्झिबिशन म्हणून नावारूपाला आलेलं आहे. आणि लोक कॉपी करतात महाटेकची स्टाईल, महाटेकची पद्धत, महाटेकचा इन्फ्रा, त्या पद्धतीने लोक कॉपी करायचा प्रयत्न करतात. हीच महाटेकची ग्रोथ आहे. त्या लेवलचं काम प्लस त्याच्यापेक्षा जास्त लेवलचं काम करायची पण आमच्यामध्ये एक ताकद आलेली आहे त्याच्यामुळे. आणि ते त्याच्याप्रमाणेच आम्ही दोघंही पुढं सरकत जाऊ. आज 2 सिटीमध्ये आम्ही करतो, आता उद्या मल्टिपल सिटीमध्ये पण करायचा जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही पूर्ण खंबीरपणे त्यांच्या पाठीमागं उभे असू.